काही दिवसांपूर्वी भारतीय वायू दलाचं एक सुखोई विमान कोसळलं आणि नागपूरचे फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरुककर यांचं दुर्दैवी निधन झालं। अशीच एक प्रशासनामध्ये खळबळ उडवून देणारी घटना आज घडली। नागपूरच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्याच्यामध्ये व्हिडिओ काढणाऱ्यांनी असा दावा केला की भारतीय वायू दलाचं एक फायटर प्लेन शहरापासून अगदी जवळ असलेल्या हरिवेळा या परिसरामध्ये कोसळलं। हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेमध्ये खळबळ उडाली। भारतीय वायू दल असतील, त्याच्यानंतर भारतीय विमान विभाग असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल, त्यांनी तातडीने या गोष्टीची माहिती गोळा करणं सुरू केली की नेमकं काय झालं, आणि नंतर लक्षात आलं की त्या ठिकाणी असलेल्या काही कचऱ्याला आग लागली। हा संपूर्ण घटनाक्रम जो आहे तो फेक व्हिडिओचा आणि सोशल मीडियावरती अतिउत्साहाचा निघाला। नेमकं काय झालं या संदर्भामध्ये आपल्याशी बोलण्यासाठी सध्या उपलब्ध आहे नागपूर महानगरपालिका अग्निशमन विभागाचे अग्निशमन अधिकारी अशोक घवघवे। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकं काय झालं होतं। सर 11:20 ला श्री हरिवेळा येथे कबड्डीच्या दुकानाला आग लागली म्हणून फायर कंट्रोल रूमला कॉल आलेला होता। त्यानंतर सक्कादराला कॉल गेला तो 11:20-30 मिनिटांनी, आणि त्रिमूठ आपला बेसा फायर ब्रिगेडला पण त्याच वेळेस त्यांनी कॉल दिला की श्री हरिवेळा येथे कबड्डीच्या दुकानाला मोठ्या प्रमाणात आग लागलेली आहे। कारण की तो धूर जो होता तो काळा पूर्ण काळा दिसत होता, त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ती आग होती, पसरलेली होती ती। तिथे अशा कबड्डीचं मोठं दुकान होतं आणि तिथे काच, प्लास्टिक आणि वायरिंग अशा प्रकारचे तिथे साहित्य ठेवलेले होते। रूममध्ये पण ठेवलेले होते आणि रूमच्या बाहेर सुद्धा जे मोकळी जागा होती त्यामध्ये सुद्धा ते वायरिंग वगैरे प्लास्टिकच्या साठा मोठ्या प्रमाणात साठवून असल्यामुळे आग कशाने लागली हे तर कळू शकलं नाही, पण तिथे मोठ्या प्रमाणात त्या प्लास्टिकचा साठा आढळून आला। तर आग लागल्यानंतर आगीची जी माहिती प्रशासनाला मिळाली, त्याच्यानंतर नागपूर महापालिकेचं जे सक्करदऱ्याचं फायर स्टेशन आहे तिथून काही फायर टेंडर पाठवण्यात आले। नागपूर शहराला लागूनच असलेलं जे बेसा नगरपंचायत आहे तिथूनही फायर टेंडर पाठवण्यात आले। सुमारे 7 ते 8 गाड्या तिथे गेल्या पोलीस विभागाचा। त्याच्यानंतर नागपूर NMRD जे आहे त्यांच्याही फायर टेंडर तिथे पोहोचले, कारण की जी पहिली माहिती आली होती ती अशी आली होती की भारतीय वायू दलाचं जे फायटर प्लेन आहे ते त्या ठिकाणी कोसळलं। त्याच्यामुळे प्रशासनातले वरिष्ठ अधिकारी, पोलीस दल या सगळ्यांची धावपळ झाली आणि तिथे गेल्यानंतर हे लक्षात आलं की हा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता हा कोणीतरी खोडसाळपणे व्हायरल केला होता। पोलीस विभागाचं सध्या म्हणणं आहे की आम्ही हा व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांचा आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या अशा सगळ्यांचा शोध घेत आहे। सोशल मीडिया ही जरी एक ताकद असली तरी त्याचा योग्य वापर न करता किंवा खातरजमा न करता कोणताही व्हिडिओ जर व्हायरल केला तर त्याचे दुष्परिणाम काय होऊ शकतात हे आज महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरने बघितलं। कॅमेरामन शंकर मोहनकर सह प्रसन्न जकाते, नागपूर। अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे। विमान क्रॅश झाल्याची अफवा कोणतरी पसरवणार। बरोबर आहे, ज्यांनी अफवा जर केली असेल आम्ही व्हिडिओ बघू किंवा ज्यांनी व्हायरल केला आहे त्याचा तपास करू आणि नक्कीच मिळाल्यानंतर त्याच्यावर योग्य कारवाई होईल। तिथे काही अशी कुठली घटना झालेली नाही? अशी कोणती घटना झालेली नाही आहे किंवा विमान क्रॅश किंवा कोणताही असं घटना झालेली नाही आहे। सिर्फ प्लास्टिक जे भंगार म्हणतो त्या भंगारला गोडाऊनला आग लागलेली आहे आणि 40 ते 45 हजाराचा नुकसान झालेलं आहे। बाकी कोणतीही जीवितहानी किंवा कोणताही असे नुकसान झालेलं नाही जास्त।